बरं ऐका ना, एकीकडे सरन्यायाधीशांनी देवावर टिप्पणी केली तर दुसरीकडे एका वकिलाने सरन्यायाधीशांवरती बूट फिरकावणं, या दोन्ही गोष्टींचा निषेध आहे. कारण एकीकडे शब्दांची मर्यादा ओलांडली आहे तर दुसरीकडे कृतीची मर्यादा ओलांडली. संविधान आपल्याला मतभेद व्यक्त करण्याची मुभा देतं, श्रद्धेचा अपमान करण्याची नाही. त्यामुळे न्यायमूर्तींनी प्रत्येक शब्द जबाबदारीने वापरावा, कारण त्यांच्या शब्दाकडे संपूर्ण देश अपेक्षेने पाहतो. आणि दुसरीकडे विरोध किंवा असहमती व्यक्त करताना योग्य मार्ग म्हणजे संवाद, चर्चा किंवा कायदेशीर यंत्रणा आहे, असं कोणावरती बूट फिरकावणं नाही. त्यामुळे न्याय बुद्धीवर चालतो पण श्रद्धा ही हृदयावरती, आणि या दोघांना जपण्याची जबाबदारी ही आपली आहे. ह्या घटनेला मी जातीच्या नजरेतून बघत नाहीये, कारण मला माहिती आहे त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी बुद्धिमत्ता आणि परिश्रम वापरले. असं कोणी जातीचा अपमान करण्याच्या संकुचित उद्देशाने हे कृत्य करत असेल तर त्याला हेच सांगणे, जातीचा अपमान करून बुद्धिमत्तेची बरोबरी करता येऊ शकणार नाही.